नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। स्वतः गळा दाबून घेऊन आत्महत्या केली असा कांगावा करून आपले कृत्य पत्नी लपू पाहत होती, परंतु पोलिसांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन माहिती काढली। तसेच स्वतः कोणी गळा दाबून घेऊन आत्महत्या करू शकत नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी 48 तासात हा प्रकार उघडकीस आणून पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे। सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे आणि सतीश मोरे यांनी इंगुळकर यांच्या घराच्या ठिकाणी तसेच त्यांच्या पत्नीच्या वेल्हे तालुक्यातील मूळ गावी जाऊन गोपनीयरित्या माहिती घेतली। त्यात राणी हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली, तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले। सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। माझा पती हा स्वतः आपला गळा दाबत होता असे सांगितले। याचा संशय आल्याने अधिक सखोल तपास करून त्यांना विश्वासात घेतले असता तिने तिचा प्रियकर नितीन ठाकर यांच्याशी संगनमत करून गोपीनाथ इंगुळकर यांचा दोघांनी मिळून हातपाय धरून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली। नितीन ठाकर हा गावी पळून जाणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे आणि सतीश मोरे यांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट येथे सापळा लावून नितीन ठाकरे याला पकडलाय। त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी 48 तासात गुन्हा उघडकीस आणलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।